ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल YouTube चॅनलवरती महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. खूप दिवसांनी त्या ठिकाणी हा एक नवीन व्हिडिओ आज मी त्या ठिकाणी चॅनलवरती टाकत आहेत. व्हिडिओ न टाकण्याची जी कारणं आहेत, बाकीचे जे कामं होते, मध्ये मी आजारी होतो. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये पहा आता आपण मागल्या 1 महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं, की आपण त्या ठिकाणी नवीन जे काही बॅचेस आहेत, त्या बॅचेस आपण सुरू करत आहोत. एक-एक कोचिंग क्लासेस या ॲप्लिकेशनमध्ये. आता बॅचेस सुरू करत आहोत चॅनलवरती. अदर व्हिडिओज तुम्हाला दिसत आहे. परंतु सायन्स, मॅथ आणि आपले जे काही एन-एम-एम-एस स्कॉलरशिपच्या ज्या बॅचेस आहेत, त्याचे डेमो लेक्चर्सची एक सीरीज बरोबर. आता एक डेमो लेक्चरची एक सीरीज इथून पुढे एक सुरू होणार आहे. त्याच्यातून तुम्हाला एक आयडिया येणार आहे, की आपण या ॲप्लिकेशनमध्ये कशा पद्धतीने काही गोष्टी अभ्यासणार आहोत. बरोबर. चला तर मग सुरू करूया. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनल आणि आजपासून तुम्हाला एका ठराविक इंटरव्हलमध्ये एका ठराविक इंटरव्हलमध्ये काय दिसणार आहे तर जे काही लेक्चर्स आहेत ते तुम्हाला YouTubeवरती आणि आपल्या एक-एक कोचिंग क्लासेसचं जे ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनवरती ती लेक्चर्स तुम्हाला डेमोच्या स्वरूपात भेटणार आहेत. ठीक आहे. तर आजचं लेक्चर त्या ठिकाणी खूप मोठं होईल, छोटं होईल, डिपेंड ऑन टॉपिक. ठीक आहे. पाहूया आपण, की आज आपण काय शिकणार आहोत. हां. तर हा चॅप्टर नंबर 2 आहे. कोणता आहे? तर द लिव्हिंग वर्ल्ड. बरोबर आहे ना? जे काही लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी जी आहे, हा 6वीचा सायन्सचा सेकंड चॅप्टर आपण डेमोसाठी त्या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण सायन्स कशा पद्धतीने अभ्यासणार आहोत, कशा पद्धतीने आपण त्याच्यातले जे काही कन्सेप्ट आहेत, एकदम क्लिअर कट अभ्यासणार आहोत. त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आधी असतील, दैनंदिन जीवनामधले जे काही कोरिलेशन असेल, ते सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. बरोबर. तर हा जो काही चॅप्टर आहे बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. आता याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला सेमीमध्ये त्याचं मराठी मीनिंग माहीत असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. मी का म्हणतोय तर आपण महाराष्ट्रातले विद्यार्थी आहोत. आपली जी काही लँग्वेज आहे, ही मराठी लँग्वेज आहे. बरोबर. आणि हे जे काही सायन्स आहे, हे सायन्स कुठेतरी इंग्लिशमध्ये असतं. जेवढं तुम्हाला आपल्या मातृभाषेमध्ये ते समजेल, तेवढे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. बरोबर आहे ना? आणि म्हणून आपलं हे जे काही लेक्चर्स असणार आहेत, डेमो लेक्चर्स असणार आहेत किंवा एक-एक कोचिंग क्लासेसमध्ये जे काही लेक्चर्स असणार आहेत, ते कुठेतरी बायलिंग्वल असणार आहेत. ठीक आहे. तर हे जे काही पुस्तक आहे, आता पुस्तकाची ही पीडीएफ आहे. पीडीएफ मधून म्हणजे आपण पुस्तक पण अभ्यासणार आहोत. त्याचे महत्त्वाचे टॉपिक पण एक सेपरेट मी त्या ठिकाणी पीडीएफच्या रूपामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. बरोबर. तर सरळ-सरळ सुरुवात करूया बघा. कॅन यू रिकॉल म्हणजे पुस्तकामध्ये पहिला प्रश्न आहे, कॅन यू रिकॉल लिस्ट दी थिंग्स सीन इन दी पिक्चर से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. म्हणजे चित्रामध्ये जे काही थिंग्स बरोबर थिंग्स म्हणजे जे काही वस्तू असतील, पहा थिंग्स म्हणजे काय, ज्या काही वस्तू असतील किंवा त्याच पद्धतीने काही गोष्टी ज्या असतील त्यांना तुम्हाला कॅटेगराईज करायचं आहे. त्यांना तुम्हाला कुठेतरी डिव्हायडेशन मध्ये आणायचं आहे, की त्याच्यामधले कोणते लिव्हिंग आहेत म्हणजे सजीव म्हणायचं आणि त्याच पद्धतीने कोणते नॉन लिव्हिंग आहेत. बरोबर आहे. म्हणजे निर्जीव आहेत. याचं कॅटेगरायझेशन तुम्हाला करायचं आहे. बरोबर. चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर लगेच तुम्हाला दिसतायत बघा, एक मुलगी आहे, त्या ठिकाणी एक बॉय आहे, मुलगा आहे. बरोबर. त्यांच्या हातामध्ये ठीक आहे, मी एकदा थोडंसं वरतीच हे करतो, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. पहा आता. हां, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला बघा. पिक्चरमध्ये बऱ्याचशा गोष्टी जर तुम्ही पाहिल्या, बरोबर, तर एक क्लिअर कट आयडिया येऊन जाते, की याच्यामधले कोणते सजीव आहेत आणि कोणते निर्जीव आहेत. बरोबर. आता बघा इथं एकदम छोट्या प्रमाणात एकदम एक आपण आपण म्हणतो ना, जे काही अल्फा साइन आहे, बरोबर, म्हणजे हे बर्ड्स आहेत. कुठेतरी ते लिव्हिंग मध्ये येत आहेत. या ठिकाणी जे ट्री आहे बघा, हे जे काही झाड आहे, हे सुद्धा लिव्हिंग मध्ये येतंय. बरोबर. नो डाऊट
बघा हे जे काही पीट आहे, डॉग आहे, हा जो बॉय आहे, ही जी काही गर्ल आहे, बरोबर. या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे चिकन म्हणजे छोटे छोटे जे काही पिल्ले आहेत, बरोबर, कोंबडीचे जे पिल्ले आहेत ते सुद्धा लिव्हिंग मध्ये येणार आहेत. इथं त्या ठिकाणी ग्रास गवत दिसतंय बघा. या ठिकाणी पाठीमागे सुद्धा या ठिकाणी ट्रीज आहेत, हे सुद्धा लिव्हिंग मध्येच येणार आहेत. बघा एकदम मायक्रो लेव्हलला सुद्धा तुम्ही विचार करून पाहू शकता की त्या ठिकाणी बॅकग्राऊंडला सुद्धा काय दिसतंय का, बरोबर आहे ना. अजून काय दिसतंय बघा, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी कुंडी दिसते बघा छोटीशी, ती सुद्धा लिव्हिंग मध्ये येत आहेत. हे तर मी सांगितलंच आहे तुम्हाला, बरोबर. आता या गोष्टी सगळ्या लिव्हिंग मध्ये येत आहेत. मग सेकंड जो मुद्दा आहे की नॉन लिव्हिंग थिंग्स कोणत्या आहेत, म्हणजे निर्जीव गोष्टी त्या ठिकाणी कोणत्या आहेत. तुम्ही जर पाहिलं, पहा आता निर्जीव खूप आहे बघा. फॅन आहे, बरोबर. हा जो काय फॅन दिसतोय हे निर्जीव आहे. हे जे काही होम आहे, हे घर सुद्धा कुठेतरी एक वस्तूच आहे, एक ऑब्जेक्टच आहे, बरोबर. ती सुद्धा निर्जीव आहे, बरोबर. पुढे पहा आता आतमध्ये जर तुम्ही पाहिलं बघा, हा टेबल दिसतोय, इथे एक विंडो दिसती आहे, बरोबर. इथे एक चेअर दिसत आहे बघा. हिच्या हातामध्ये काहीतरी बुक आहे बघा. बुक आहे, नोटबुक आहे, जी की निर्जीव आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी बकेट दिसतीये, बकेट सुद्धा निर्जीव आहे. या ठिकाणी बॉक्स आहे बघा, बॉक्स आहे. या ठिकाणी काईट आहे बघा, पतंग आहे, पतंग सुद्धा काय आहे तर नॉन लिव्हिंग मध्ये येत आहे. या ठिकाणी त्याला कनेक्टेड जो दोरा आहे तो सुद्धा, थ्रेड जो आहे, धागा जो आहे तो सुद्धा निर्जीव आहे, बरोबर. काही इथं ब्रिक्स दिसत आहेत तुम्हाला बघा, विटा किती मायक्रो लेवलला आपण पाहू शकतो. ब्रिक्स म्हणजे ज्या काही विटा आहेत त्या सुद्धा निर्जीव मध्ये येत आहेत, नॉन लिव्हिंग मध्ये येत आहेत. म्हणजे इतकं बोलकं चित्र, इतकं हे जे काही एक चित्र डायरेक्ट म्हणजे व्हेरियस थिंग्स इन आवर एन्व्हायरमेंट, तुम्ही जर या चित्रामध्ये जर पाहिलं तर खूप साऱ्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या ज्या काही गोष्टी आहेत, थिंग्स आहेत, वस्तू आहेत, या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. ठीक आहे. आता डेमो लेक्चर मध्ये हा झाला पुस्तकाचा भाग जो की मी तुम्हाला सांगतोय, बरोबर. आपली ही डेमो लेक्चरची सिरीज आहे की अशा पद्धतीने आपण अभ्यासणार आहोत, बरोबर. चित्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. ओके, ठीक आहे. आता एक दुसरी एक आयडिया देतो तुम्हाला. आपण कशा पद्धतीने अभ्यासणार आहोत. ठीक आहे. पहा आता. येस. आता तोच जो चॅप्टर आहे कुठेतरी मी नोट्सच्या रूपामध्ये किंवा एक जे काही पॉइंट ओरिएंटेड आहेत ते आपण आता अभ्यासणार आहोत. द लिव्हिंग वर्ड्स म्हणजे सजीव सृष्टी. पाहता द नेचर डायरी इंट्रोडक्शन टू दी लिव्हिंग वर्ड, म्हणजे कुठेतरी मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं होतं की आपण हे बायलिंग्वल शिकणार आहोत, म्हणजे दोन्ही लँग्वेज मध्ये आपण हे अभ्यासणार आहोत. पहा आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं नेचरमध्ये इंट्रोडक्शन, जी काही ओळख आहे, लिव्हिंग वर्डची जी ओळख आहे ही कशा पद्धतीने केली जाते, तर त्याची काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्याचे काही लक्षण आहेत. त्या लक्षणांच्या साहाय्याने किंवा त्याचा जो क्रायटेरिया आहे, क्रायटेरिया म्हणजे निकष असतील, हे निकषांच्या साहाय्याने तुम्ही सजीव, निर्जीव, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक लक्षणे तुम्ही या चॅप्टर मध्ये अभ्यासणार आहात. बघा सजीव सृष्टींची ओळख. आता या ठिकाणी बघा 8 सायंटिफिक क्रायटेरिया टू आयडेंटिफाय लाईफ अराउंड अस, म्हणजे आपल्या सभोवताल्या जगातील जीवन ओळखण्याचे 8 वैज्ञानिक निकष आहेत. म्हणजे आपल्या अवतीभोवती जे काही सजीव आहेत, जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत, त्यांना तुम्हाला ओळखायचंय ना, मग ओळखताना कुठेतरी काही क्रायटेरिया असावे, बरोबर आहे ना. आता मी काही गोष्टी जर तुम्हाला सांगितल्या, आता मुद्दे धड्यातलेच सांगतो, आपण जे शिकणार आहोत जसं की ग्रोथ आहे, रेस्पिरेशन आहे, रिप्रोडक्शन आहे, बरोबर. त्याच पद्धतीने सेल्युलर स्ट्रक्चर आहे. हे तुम्ही सगळं चॅप्टर मध्ये अभ्यासणार आहात. मी तुम्हाला सांगतोय सेल्युलर स्ट्रक्चर म्हणजे पेशी रचना. आपली जी बॉडी आहे ही स्मॉल युनिट, बरोबर, स्मॉलेस्ट युनिट ऑफ आवर बॉडी इज नोन ॲज दी सेल. त्याला काय म्हणतात, सेल म्हणतात, पेशी म्हणतात. अँड ग्रुप ऑफ सेल म्हणजे जे काही पेशी आहेत त्यांचा गट एकत्रित आला तर त्याला टिश्यू असं म्हणतात. जे की तुम्ही जसं जसं ऍप मध्ये, ऍप्लिकेशन मध्ये, युट्यूब मध्ये आपण एक नेक्स्ट टॉपिक मध्ये ते अभ्यासणार आहोत. ठीक आहे. पहा इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल की 8 निकष त्या ठिकाणी आहेत, 8 क्रायटेरिया जे आहेत सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक जे काही क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियांच्या साहाय्याने आपण सजीवांचे जे काही लक्षण आहेत ते पाहणार आहोत. ओके.
पुढे पाहूया बघा आता. लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग, हाऊ डू वी नो? आता ते म्हणतायत की सजीव की निर्जीव आपण कसे ओळखतो? आता मगाशी जे आपण पाहिलं होतं ते एक पिक्चर्स होतं, बरोबर? आपल्या पुस्तकामधलं ती की एक चित्र होतं. त्याच्या साहाय्याने फक्त आपण काय सांगितलं की हे सजीव आहे, हे निर्जीव आहे, बरोबर? हे लिव्हिंग आहे, नॉन लिव्हिंग आहे. पण ऍक्च्युली कशा पद्धतीने हे ओळखलं जातं ते आता आपण पाहणार आहोत. बघा आता या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, दे ग्रो अँड चेंज ऑन देअर ओन. म्हणजे ते म्हणतायत की सजीव जे आहेत हे सजीव ग्रो करत असतात, कुठेतरी वाढ त्यांची होत असते आणि ते स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. बघा, चेंज म्हणजे सजीवांचं जे काही लक्षण आहे की हा जो ॲनिमल आहे, हा जो ऑर्गॅनिझम आहे, हा सजीव आहे, हे कसं तुम्ही ओळखू शकता? लिव्हिंग थिंग्स आहे कसं ओळखू शकता की त्याची वाढ होते, जसं की आपण आहोत, बरोबर? आता तुम्ही जर पहा की ज्यावेळेस तुम्ही 1 वर्षाचे तुमचे बर्थडेचे फोटो पाहिले त्यावेळेस तुम्ही खूप लहान होता. त्याच्यानंतर एक 3-4 वर्षाचा, 5 वर्षाचा जो बर्थडे मोठा केला जातो त्याच्यामध्ये तुम्ही फोटो पहा. तुमची हाईट आहे, वजन आहे, कुठेतरी वाढलेलं आहे, बरोबर? त्यानंतर 10वीला तुम्ही गेलेला आहात, बरोबर? 10वीला किंवा 8वी-9वीला तुम्ही बर्थडे सेलिब्रेट करता त्यावेळेस सुद्धा तुमची हाईट असेल, वजन आहे, वाढलेलं आहे, बरोबर आहे ना? म्हणजे काय होतं, सजीवां ओळखण्याचा जो काही फर्स्ट क्रायटेरिया जो आहे की सजीव काय करतात रे, तर ग्रो करतात आणि त्यांचा जो शेप आहे, त्यांचा जो काही आकार आहे, तो आकार सुद्धा त्या ठिकाणी बदलत असतो. चेंज ऑन देअर ओन. आणि ते स्वतःमध्ये काय करतात, तर बदल घडवून आणत असतात. चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, एक बॉय तुम्हाला दिसतोय, एक डॉग दिसतोय, बरोबर? आता हा जो बॉय आहे, हा जो काही डॉग आहे, इथं ट्री तुम्हाला दिसत आहे, हे सगळे काय आहेत रे, तर लिव्हिंग थिंग्स आहेत. इथं ग्रास पण आहे बघा, गवत पण आहे, गवत पण दिसते. हे सजीव आहेत आणि ते सतत ग्रो करतात. बघा पुढे पहा, नॉन लिव्हिंग थिंग्स, निर्जीव जे आहेत, हे निर्जीव कशा पद्धतीने असतात बघा, शो नो साइन ऑफ लाईफ. निर्जीव जे असतात ना, यांच्यात जीवनाची कोणतीही लक्षणे दिसत नाही. म्हणजे सजीवांमध्ये जसे लक्षणे दिसतात बघा, हातामध्ये तुम्हाला पेन दिसतोय, बरोबर आहे ना? हा जो काही पेन आहे, हा पेन काय आहे रे, हा निर्जीव आहे, नॉन लिव्हिंग आहे. तो कसलंच साईन दाखवत नाही. भविष्यात आता या ठिकाणी मी 25 ते 30 वर्ष टीचिंग सेक्टरमध्ये काम करणार आहे. हा पेन मी 25 वर्ष जपून ठेवण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. का, तर मी टीचिंग मध्ये काम करतोय, पॅनलवरती, स्मार्ट पॅनलवरती, एज्युकेशनल स्टुडिओ सेटअप मध्ये काम करतोय आणि याचे कुठेतरी माझ्याशी जे काही ऋणानुबंध आहेत हे लाईफ टाईम टिकण्यासाठी मी या पेनला काय ठेवणार आहे, जपून ठेवणार आहे. पण हा काही सजीवांमधले लक्षणं दाखवणार आहे का, तर नक्कीच नाही, बरोबर? तो कोणतेही लक्षणे दाखवणार नाही. तेच इथं सांगितलेलं आहे पहा, शो नो साइन ऑफ लाईफ. म्हणजे सजीवांमधले हे जे काही लक्षणं आहेत, हे लक्षणं याच्यामध्ये काहीही दिसणार नाहीत, बरोबर आहे ना? बघा इथं यांच्या जीवनात कोणताही लक्षणे तुम्हाला दिसणार नाहीत. नो साइन म्हणजे साइन जर दिसत असेल तर तो लिव्हिंग आहे, साइन जर दिसत नसेल, बरोबर, तर तो नॉन लिव्हिंग त्या ठिकाणी गणला जाणार आहे. तर हा एक काय आहे, तर मुद्दा आहे की कशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकता. ठीक आहे, पुढे जाऊया आपण पाहता. ठीक आहे, हा पाहूयात इथं काय सांगितलेलं आहे पहा. सायन्स पहा हॅज डिफाईन 8 मेन कॅरेक्टरिस्टिक. बघा, विज्ञानामध्ये काय सांगितले रे, तर 8 मुख्य लक्षणे सांगितलेले आहेत. सजीवांचे 8 मुख्य लक्षणे, मेन 8 characteristics to show that these are these living things. पहा आता, has defined 8 main characteristics of living things. Let explain them. तर ते आपण आपल्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहोत. पण इथपर्यंत तुमच्या लक्षात येते की विज्ञानामध्ये, सायन्समध्ये काय आहे, तर 8 लक्षणे त्या ठिकाणी 8 मेन कॅरेक्टरिस्टिक शो केल्या जातात. ठीक आहे, ओके, हा. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आपण समजून घेऊया. पहा आता, ग्रोथ. पहिला जो मुद्दा आहे तो आहे ग्रोथ. हा मुद्दा आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊया. पहा आता काय सांगितलेलं आहे. हा, ग्रोथ म्हणजे सजीवांचं हे पहिलं लक्षण आहे. पहिली गोष्ट, ग्रोथ म्हणजे काय आहे, तर वाढ आहे. द इम्पॅक्ट ऑफ टाइम
ऑन लिव्हिंग थिंग्स. पहा, वाढ जी आहे ना, ही वाढ कशा पद्धतीने होत असते रे? कुठेतरी वाढ होण्यासाठी टाइम हा खूप महत्वाचा आहे. द इम्पॅक्ट ऑफ टाइम ऑन लिव्हिंग थिंग्स म्हणजे वाढ जी होत असते. आता मी एक्झाम्पल सांगितलं होतं, की तुम्ही 1 वर्षाचे असताना आणि आता तुम्ही 9वी 10वी ला आहात. तर तुमच्यामध्ये काय झालेलं आहे, एक टाईम कन्झम्पशन झालेलं आहे. तुम्ही 1 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंत कुठेतरी तुम्ही काय केलेलं आहे, की ग्रोथ म्हणजे वाढ होण्यासाठी टाईम टेकन केलेला आहे. काय टेकन केलेलं आहे? तर टाईम केलेला आहे म्हणून तुमची वाढ झालेली आहे. आता चित्रामध्ये तुम्ही जर पाहिलं बघा, प्लांट्स म्हणजे वनस्पती, ॲनिमल्स म्हणजे जे काही प्राणी आहेत, वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये वाढीचा जो कन्सेप्ट आहे, तो कशा पद्धतीने टेकन प्लेस होतो? कीप ग्रोइंग ॲज लाँग ॲज दे आर लाईव्ह. बघा, वनस्पती जिवंत असेपर्यंत त्यांची वाढ होत असते. म्हणजे वनस्पती जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्यांची वाढ होतच राहणार, थांबणारच नाही बघा. कीप ग्रोइंग ॲज लाँग ॲज दे आर लाईव्ह म्हणजे ते जोपर्यंत जिवंत आहेत, बघा अलाईव्ह म्हणजे जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांची वाढ होणार आहे. त्यांची वाढ थांबणार नाहीये. चित्रामध्ये तुम्ही दिसतंय बघा, एक छोटंसं पॉट आहे बघा. ज्याच्यामध्ये जे काही रोपटं आहे, ते ग्रो केलेलं आहे. बघा इथं सुद्धा एक थोडंसं जे काही ट्रीज आहे, प्लांट आहे, वनस्पती तुम्हाला दिसतीये. त्याच पद्धतीने इथं बनियन ट्री म्हणजे वडाचं जे झाड आहे, ते सुद्धा तुम्हाला दिसतंय, की जे काय करतंय, की कंटिन्युअसली ग्रो करतंय. बघा तुम्ही एखाद्या गावामध्ये असाल, महाराष्ट्रातल्या ज्या गावामधून तुम्ही लेक्चर कंडक्ट करत आहात, तुमच्या च्या अवतीभोवती किंवा गावाच्या अवतीभोवती परिसरामध्ये हे वडाचे झाडं दिसतात. बघा ते खूप पूर्वीपारचे असतात. तुमच्या आई-वडिलांना जरी तुम्ही विचारलं, "हे झाड कधीचं आहे?" तर ते सांगतील, की ते आमच्या आजी-आजोबांच्या काळातलं आहे. बरोबर आहे. म्हणजे इतकं त्या ठिकाणी जे काही वनस्पती आहेत, त्या वाढत राहतात, स्टे राहतात. ओके. बरं. ॲनिमलमध्ये कशा पद्धतीने वाढ होते बघा. ग्रोथ ऑकर ओन्ली अप टू अ सर्टन एज. ठीक आहे, 1 मिनिट. अप टू अ सर्टन एज अँड टाईम म्हणजे प्राण्यांची जी काही वाढ आहे, बघा प्राण्यांची जी काही वाढ होत असते, ही ठराविक काळासाठी असते. ठराविक एज पर्यंत, एक ठराविक वयापर्यंतच वाढ होत असते. म्हणून इथे शॉर्टमध्ये आपण सांगितलं, ग्रोथ ऑकर ओन्ली अप टू अ सर्टन एज ऑर टाईम म्हणजे ठराविक कालावधीसाठी, ठराविक काळासाठी जी काही वाढ होत असते, त्याला काय कोणती वाढ म्हणायचं? तर प्राण्यांची वाढ म्हणायचं, ॲनिमलची वाढ. एक्झाम्पल म्हणून बघा, ह्युमन ग्रो अंटिल 18 टू 21 इयर्स म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी सांगितलेलं आहे, की जो काही मानव आहे, ह्युमन्स आहे, हा 18 ते 21 वर्षापर्यंतच वाढतो. त्याच्यानंतरनी त्याची जी काही वाढ आहे, ही वाढ त्या ठिकाणी होत नाही. ह्युमन बीइंग्स जे असतात, हे फक्त 18 ते 21 किंवा डिपेंड ऑन तुमचा आहार कसा आहे, तुमचा डाएट कसा आहे, जेनेटिक्स म्हणजे हेरिडिटी तुमची अनुवंशिकता कशी आहे, त्या पद्धतीने सुद्धा जो काही वाढीचा कालावधी आहे, तो कमी जास्त होत असतो. पण इथपर्यंत तुमच्या लक्षात येतंय बघा, या ठिकाणी प्रायमरी लेव्हलला तुम्हाला दिसतंय चित्रामध्ये एक बेबी आहे, डॉग आहे. त्यानंतर या ठिकाणी एक गर्ल्स दिसतीये. त्याच पद्धतीने एक कपल दिसतंय आणि त्यांच्याभोवती एक डॉग दिसतंय. बरोबर आहे ना? आणि पुढच्या चित्रामध्ये बघा, पुढच्या चित्रामध्ये तो डॉग नाही राहिला. का तर डॉगचं जे काही लाईफ स्पॅन आहे, डॉगचं जे कालावधी जो आहे, तो कुठेतरी कमी आहे. म्हणून एक छोटंसं पिल्लू जे आहे डॉगचं त्या ठिकाणी ॲट दी एज म्हणजे ज्यावेळेस वयस्कर तुम्ही झालेला आहात, कुठेतरी एल्डर झालेला आहात, त्यावेळेस तुम्ही ग्रँडफादर, ग्रँडमदर त्या स्टेजमध्ये गेलेला आहात, तर त्यावेळेस ते दिसत नाहीये. म्हणजे सजीवांची वाढ जी आहे, ॲनिमलची जी वाढ आहे, ठराविक एज पर्यंतच होत असते. ठीक आहे. टॉपिक एकदा आपण रिवाइज करूया. रिव्हिजनला मी खूप महत्व देतो. ठीक आहे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये पहिलं लेक्चर इथपर्यंतच अभ्यासलेलं आहे. बरोबर आहे ना? तर ग्रोथ लक्षणे बघा, या ठिकाणी ग्रोथचं आपण व्यवस्थित त्या ठिकाणी सॅग्रिगेशन केलेलं आहे. टेबलच्या रूपामध्ये आपण अभ्यास केला आहे. बरोबर. लेक्चर एकदा, दोनदा, तीनदा जर पाहिलं तर कन्सेप्ट क्लॅरिफिकेशन होणार आहे. बरोबर. आपण 8 मुख्य लक्षणे आहेत, हे आपण अभ्यासलं. बरोबर. त्याच पद्धतीने सजीव कशा पद्धतीने ओळखले जातात. हाऊ टू हाऊ डू वी नो लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग बरोबर आहे ना. सजीव कसे असतात, निर्जीव कसे असतात, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीने हे जे काही इंट्रोडक्टिव्ह लेक्चर आहे, पहिलं डेमो लेक्चर आहे, हे कुठेतरी आपण दुसऱ्या रूपामध्ये म्हणजे पुस्तक आणि त्या ठिकाणी आपला टॉपिक हा कुठेतरी मॅच झाला पाहिजे, या दृष्टीने आपण एक वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. पुढे पाहूया. पहा आता. आणि सुरुवातीला आपण
हां. आपण काय पाहिलं तर हे जे आहे बघा, चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला हे आपण पाहिलं, की चित्रामध्ये जे काही व्हेरियस थिंग्स आहेत, बरोबर? आणि हा जो काही चॅप्टर आहे लिव्हिंग वर्डचा, आता तुम्हाला सांगायला आवडेल हा कुठेतरी बायोलॉजीचा चॅप्टर आहे. म्हणजे जे जीवशास्त्र तुम्ही अभ्यासणार आहात, बरोबर आहे ना? म्हणजे प्रत्येक इयत्तेमध्ये तुम्ही बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, एन्व्हायर्नमेंटल सायन्स हे जे काही टॉपिक अभ्यासणार आहात, तर त्याच्यामधला हा जो काही लिव्हिंग वर्ड हा जो चॅप्टर आहे, हा बायोलॉजीचा चॅप्टर आहे आणि त्याच्यामधलं हे जे काही चित्र आहे, बरोबर आहे ना? हे चित्र आपण सुरुवातीला अभ्यासलं होतं. तर अशा पद्धतीने हे पहिलं डेमो लेक्चर आपण त्या ठिकाणी YouTubeवरती टाकत आहोत आणि अशाच पद्धतीचे लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये काही लेक्चर्स आहेत. काही लेक्चर्स आपले जे की ॲप्लिकेशनमध्ये आहेत, जे की सबस्क्रिप्शनच्या सहाय्याने तुम्ही जर टेकन केले, तर पूर्ण इयरमध्ये बरोबर आहे ना, लेक्चर्स तुम्ही कितीही वेळा पाहिलं, तर नो लिमिट आणि क्वालिटी कंटेंट तुम्हाला भेटणार आहे. ज्याचा उपयोग तुम्हाला स्कूल एक्झाममध्ये बरोबर, म्हणजे तुमची घटक संच चाचणी असेल, त्या ठिकाणी दिवाळीमधली असेल, वार्षिक असेल किंवा याच्यामध्ये तर 100% फायदा होणारच आहे. पण जी नीट सी बरोबर आहे ना, कुठेतरी डॉक्टर, इंजिनिअर होण्याचं जे तुमचं स्वप्न आहे, त्याच्यासाठी सायन्स मॅथमध्ये परफेक्शन असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. म्हणून आत्तापासूनच 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंत तुम्ही कनेक्टेड असाल. बरोबर. माझ्याबरोबर कनेक्टेड असणार तर तुमच्या आई-वडिलांचं तुमचं जे स्वप्न आहे डॉक्टर आणि इंजिनिअर बनण्याचं ते स्वप्न त्या ठिकाणी नक्कीच सत्यात उतरणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. जय हिंद. आपण या ठिकाणी थांबूया.